सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. अत्यंत कमी वेळात आपल्याला सांगितलं आणि आपण सर्वजण आलात याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभारी मानतो. या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचा उद्देश म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी आदरणीय चंद्रहारदादा पाटील हे उपस्थित आहेत. त्यांना शिवसेना पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत हिंदकेसरी पैलवान वेताळ साहेब सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे सर्वच शिवसेनेचे कार्यरत असणारे सर्व कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्तेही उपस्थित आहेत. या ठिकाणी माननीय चंद्रहारदादा पाटील यांचा येण्याचा उद्देश म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ह्या पक्षाचं काम त्या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि ताकदीने हा पक्ष उभा राहायला पाहिजे, हा एक त्याच्या मागचा नक्कीच प्रमुख उद्देश आहे. आणि त्याचबरोबर आत्ताच्या घटकेला जे मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण चालू आहे, ज्या मतदार याद्या अद्ययावत करायचं काम चालू आहे, त्या कामामध्ये शासनाच्या धोरणानुसार त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी मतदार याद्या अद्ययावत करत असताना घेण्यात यावेत अशा प्रकारचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे BLA 1 आणि BLA 2 अशा प्रकारची नेमणूक करायची. त्याच्यामध्ये BLA 1 ही नेमणूक फलटण कोरेगाव मतदारसंघासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते श्री विराज कराडे यांची करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आजच त्यांना चंद्रहारदादा पाटील यांनी BLA 2 नेमण्याच्या दृष्टीने त्यांना अधिकार दिलेला आहे. तशा प्रकारचा शिक्का जो BLA 2च्या ओळखपत्रावरती द्यावा लागतो तो प्रदान केलेला आहे. आत्ताच काही वेळापूर्वी त्या ठिकाणी शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला, त्याच्यामध्ये हा शिक्का त्यांना प्रदान करण्यात आला आणि आता BLA 2ची त्या ठिकाणी निवड ही आम्ही केलेली आहे. आता त्यांना त्या ठिकाणी ओळखपत्र मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे शिवसेना ह्या पक्षाचं लक्ष ह्या याद्या अद्ययावत करत असताना त्या ठिकाणी राहणार आहे आणि जे पात्र मतदार आहेत ते राहिलेच पाहिजे आणि जे अपात्र आहेत ते कमी झालेच पाहिजे अशा प्रकारचा त्या ठिकाणी पक्षाचं धोरण राहणार आहे. परंतु जे पात्र आहेत आणि जे योग्य आहेत ते मतदार यादीमध्ये कसे राहतील अशा दृष्टीने आमचा तो दृष्टिकोन असेल आणि त्याकरता ही जबाबदारी पूर्णपणे पक्षाने चंद्रहारदादा पाटील यांच्यावरती सोपवली आहे आणि अत्यंत समर्थपणे त्यांनी या संपूर्ण BLA 1 BLA 2 आणि या संपूर्ण प्रक्रियेला भरपूर वेळ दिलेला आहे आणि त्यामुळे ते आज ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनेच्या गावोगावी शाखा, वॉर्डावॉर्डात शाखा आणि वस्तीवर शाखा निर्माण करण्याचं सुद्धा धोरण त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि 11 तारखेपासून 11 मे पासून 17 मे पर्यंत आम्ही फलटण तालुक्यामध्ये किमान 100 शाखांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आम्ही घेतलेले आणि ते आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला लागलेलो आहे आणि फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने त्या शाखांचा उपयोग त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. तरुणांना काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल अशा दृष्टीने आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या कामाला आम्ही सुरुवात करणार आहोत. त्याच्या संबंधी सुद्धा माहिती आपल्याला त्या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहारदादा पाटील हे आपल्याला देतील आणि अशा दृष्टिकोनातून आजचा आम्ही जो एक प्रमुख कार्यकर्ते आणि BLA 2 ज्यांची नेमणूक करण्यात येणार आहे त्यांना बोलवलेलं होतं आणि त्याकरता आवर्जून चंद्रहारदादा पाटील हे उपस्थित होते. मी त्यांनाच विनंती करेन की आपल्याला ह्या संदर्भातली अधिकची माहिती ही त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी द्यावी. आज राज्यामध्ये किंबहुना देशामध्ये जो SIR सुरू आहे, जी जनगणना सुरू आहे, त्या खरोखर जनगणनेवर काम करत असताना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जो शासनाच्या वतीने BLO नेमण्यात येणार आहे की जो घरोघरी जाऊन मतदारांची तपासणी करणार आहे, खरोखर मतदार आपला ह्या गावचा आहे का किंवा ह्या तालुक्यातला आहे का किंवा डबल मतदार त्याचं लागलेलं आहे का किंवा तो भारतातला रहिवासी आहे का नाही इथपर्यंतची माहिती आज आपण SIRच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि खरखर ते BLOचं काम जे शासकीय अधिकारी करणार आहेत
मग ते शिक्षक असतील, अंगणवाडी सेविका असतील किंवा तलाठी ग्रामसेवक असतील, ह्यांच्याबरोबर एक प्रत्येक पक्षानं BLA नेमण्याची जबाबदारी निवडणूक आयोगानं प्रत्येक पक्षावर दिलेली आहे. ते BLA नेमण्याचं काम आमच्या शिवसेना पक्षाचं सुरू आहे. जवळजवळ ते काम 100% फलटण असेल किंवा माढा लोकसभा मतदारसंघाचं 100% काम पूर्ण झालेलं आहे. आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांनी जी माझ्यावर संपर्क प्रमुख जबाबदारी दिली, संपर्क प्रमुख म्हणून, त्याच पद्धतीनं फलटण असेल, मानखटाव असेल, ह्यांची जबाबदारी इथं आदरणीय राजेसाहेबांवर होती. ती खरोखर आम्ही आज मला सांगायला अभिमान वाटतोय, आज शिवसेना पक्षाचा एक शिवसैनिक म्हणून, पदाधिकारी म्हणून, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये BLAची यादी पूर्ण करणारा शिवसेना पक्षातील नव्हे तर सगळ्या पक्षातील माढा लोकसभा मतदारसंघ हा पहिला आहे की ज्याने 100% यादी ही BLAची पूर्ण केलेली आहे. आज माढा लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे मला वाटते 2050 ते 60च्या दरम्यान काहीतरी BLA नेमायचे आहेत. पण आज 3000 BLA म्हणजे आम्ही एका बूथला काही ठिकाणी 2-2 BLA नेमलेले आहेत, काही ठिकाणी 3 नेमलेले आहेत, जिथं जशा पद्धतीने जसे शक्य झाले. म्हणून 3000 BLA आम्ही पूर्ण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 100% आमचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे शिवसेना पक्षामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा माझं आमच्या माढा लोकसभेचं झालंच. एकंदरीत सर्वच विचार केला तर माढा लोकसभा मतदारसंघ असेल आणि त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फलटण विधानसभेची यादी मला सर्वात पहिल्यांदा मिळाली होती. त्यामुळे खरोखर मला सुरुवात करतानाच एवढा आनंद झाला संपर्क प्रमुख म्हणून की आदरणीय राजेसाहेबांसारखी सगळी लोक माझ्याबरोबर आहेत आणि काम करत असताना जे मला एक सहकार्याची भूमिका मिळते. आज सांगोल्याला शहाजी बापू असतील किंवा पक्षातील माळशिरसला आमचे दत्ता मगर सभापती आहेत जे शिवसेना पक्षाचे आहेत. मानखटाव बऱ्यापैकी मानखटाव आणि फलटणचं एकत्रित आम्ही काम करतोय. मग राहतोय करमाळ आणि माढा. पण ज्या ठिकाणी काम करत असताना खरोखर जे शिवसैनिक तळागाळामध्ये जे आहेत खरोखर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून काही दिवसापूर्वी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा इथली पूर्ण बॉडी बरखास्त केलेली आहे. बरखास्त करण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे, काम अतिशय चांगलं चालू आहे, पण जे नवीन युवक येत आहेत पक्षामध्ये असतील किंवा जुनी जी लोक आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे. जी जुनी लोक आहेत, जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, त्यांना अजून वरिष्ठ कुठेतरी पदावर संधी मिळाली पाहिजे. म्हणून हे बरखास्ती करण्याचं काम गेल्या 15 दिवसापाठीमागे झाले. नवीन पूर्ण पदाधिकारी नेमण्याची जबाबदारी आज राजेसाहेबांच्या वरती आणि माझ्यावरती पक्षाने दिलेली आहे. त्यामुळे ह्या माध्यमातून आज मेळाव्याच्या माध्यमातून 2-3 उद्देश आमचा पक्ष मजबूत करणं हा उद्देश आमचा 100% आहेच. कारण आज राजेसाहेब बरोबर आल्यानंतर जी पक्षाला आमच्या खरोखर एक 10 हत्तीचं बळ आले असं मी म्हणेन. ते खरोखर अजून कसं वाढवता येईल, शाखा प्रत्येक गाव तिथे शाखा आम्ही आता येणाऱ्या 11 ते 17 मध्ये भगवा सप्ताह करून तिथे 100 शाखांचं उद्घाटन करणार आहोत आम्ही. आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष कसा मजबूत होईल. एकनाथ शिंदे साहेबांचा आज खरोखर हा जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही जो विचार करतोय की ह्या जिल्ह्यामध्ये 5 ते 6 आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे झाले पाहिजे, तिथले 2 खासदार शिवसेना पक्षाचे झाले पाहिजे. हा विचार पुढे घेऊन आम्ही आज सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी करतोय. आज BLA नेमणूक, BLAंना मार्गदर्शन असेल, पक्षाची मजबूत मोड बांधणे असेल किंवा आणखी अन्य काही गोष्टींवर आज आमच्या पदाधिकाऱ्यांना मेळावा पार पडला. येणाऱ्या 11 ते 17 तारखेला आम्ही 100 शाखांचं ओपनिंग करतोय फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम आमचा फलटण असेल, मानखटाव असेल, ह्या प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये जाऊन प्रत्येक BLAची आम्ही गाडी घेणार आहोत. मी असेल, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख असतील, जे आता BLA 1 जे म्हणून नेमलेले आहेत, आम्ही समिती एकदम वराव करून BLA 1, 2 जे आहेत त्यांना कोणकोणत्या अडचणी आहेत, BLA काम करतोय की नाही करतोय शासकीय अधिकारी, का तो एका रूम मध्ये बसून त्या मतदार यादी तयार करतोय, हे अशा अनेक गोष्टी प्रत्येक पक्षाचे BLA तिथे असणार आहेत. त्यामुळे कुठलीही म्हणजे जे आपण पाठीमागं ऐकत होतो, बोगस मतदान लागलेलं होतं, बाहेरचं मतदान लागलं होतं, हे येणाऱ्या काळामध्ये ही कुठलीही गोष्ट घडणार नाही. आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू आहे शिवसेना पक्षाचा. आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष फलटणच नव्हे तर माढा लोकसभा मतदारसंघ असेल, सातारा, सोलापूर जिल्हा असेल, तिथे अगदी मजबूतीने उभा राहील एवढीच आशा व्यक्त करतो. BLA वरती काम चालू होणार, आता चालू आहे. म्हणजे ह्या BLA मध्ये कोण काम करते, कोण अगदी प्रामुख्याने त्या धडाडीने भाग घेते, उतरते काम. म्हणजे आपण असं नाही की नुसती जी यादी दिली पक्षाला म्हणजे काम पूर्ण झालं. तो प्रॉपर BLA आमचा काम करतोय का नाही करतोय, ज्या तालुका प्रमुखानं, ज्या BLA 1 प्रमुखानं जी यादी दिलेली आहे ती खरोखर जुन्यून यादी आहे का. ह्याच्यानंतर एक मुलाखती होतील. म्हणजे मला वाटतं 8 दिवसामध्ये मुलाखतींचं
15 तारखेला सोलापूर लोकसभेची मुलाखती घेतलेल्या आहेत धैर्यशील खासदार धैर्यशील दादांनी, आणि त्यानंतर आधी 1-2 दिवस किंवा नंतर 2 दिवस माढा लोकसभेची जी पदाधिकाऱ्यांची जी निवडीसाठी ज्या मुलाखती घ्यायच्यात त्याचं ठिकाण लवकरात लवकर ठरवून ते मी जाहीर करेन. तो जे म्हटला हत्तीचं बळ तो वेगळा ते आल्यामुळे आलं. आपण पण खरं म्हणजे आमची पक्षामध्ये आपण त्याच्यावर आणि त्या बाबतीत सकारात्मक विचार ह्याच्याविषयी मगाशी मी मेळाव्यात सुद्धा बोललो, आणि ज्या काही गोष्टी बोलायच्या आपण नव्याने गेलो असतो तरी आपण 30-35 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक वेळा वेगळ्या मतदारसंघातून निवडून येतो. हे लोकांचं जे प्रेम आहे, मगाशी मेळाव्यामध्ये बोललो BLA सगळ्या मजबूत पाठिंबा आहे, तो सगळा आपल्याला मिळवायच्या दृष्टीनं अधिक त्याचा फायदा झाला असता, पार्टीलाच त्याचा फायदा झाला असता. तो काय संजीव राजेंना व्यक्तिगत फायदा झाला नसता. ज्या पद्धतीनं तुम्ही पक्षवाढीसाठी काम करताय त्याच्यातला हा महत्वाचा भाग होता. ते आल्यामुळे जे हत्तीचं बळ मिळालं ते आल्यामुळे अजून आमदार घेतल्यामुळे 100 हत्तीचं बळ मिळणार होतं. नक्कीच आता तुम्ही मी जो विचार करतोय तो पक्षप्रमुख आपले या जिल्ह्यातले आहेत 100 एकनाथजी शिंदे साहेब, त्यामुळे तो आपल्या 10 पटीने पुढचा विचार करताय, त्यामुळे नक्की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे बोलताय ते होणार आहे सगळ्या गोष्टी. आम्ही हा प्रश्न काय विचारतो, मी सुद्धा शिवसेनेमध्ये 10 वर्ष होतो, 7 वर्ष होतो. आपण पत्रकार ह्या बाजूला पण काम आमचं त्याच पद्धतीचं आहे. पण आम्ही